नमस्कार मंडळी. आज बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण परत. मध्यंतरी जरा एका वेगळ्या कामात होतो, अभ्यास चालू होता. पहिल्यांदा सर्वांचं अभिनंदन करायचंय की जे आम्ही परवाच्या वेळेला साधारण एक कॉस्मिक हिलिंगचे वर्ग घेतले. त्या वर्गाला जी सगळी मंडळी आली होती, अतिशय सुंदर काम त्यांनी केलं. विशेषतः सगळ्यांना धन्यवाद द्यावासा वाटतो की कोणी मला प्रश्न जास्त विचारले नाही. साधना खूप छान केली. हिलिंगच्या बद्दल त्यांना अनेक वेगवेगळे अनुभव आले आणि फार सुंदररित्या आमचा हा कोर्स पूर्ण झाला. पुढचा कोर्स आता लवकरच आम्ही घेतो आहोत, पहिली लेवल, आणि मग सेकंड लेवल आम्ही घेऊ. आणखीन एक गोष्टीबद्दल धन्यवाद द्यायचा ते म्हणजे माझ्या मुलीचं प्रदर्शन झालं. त्या प्रदर्शनाच्या वेळी अनेक लोक मला भेटण्यासाठी पण खरं तिथे आले होते. काही जणांना भेटलो मी, पण काही जणांना भेटता नाही आलं मला. त्याबद्दल रिअली व्हेरी सॉरी. पण ज्यांना मला खरोखर भेटायचं आहे तर मला असं वाटतं की कोणीतरी लीड घेऊन ते महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा पुण्यामध्ये कुठेतरी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण जमलं पाहिजे. असं कोणतरी पुढाकार घेऊन जर काही केलं तर मी तुम्हा सर्वांना तिथे भेटू शकतो, तुमच्याशी बोलू शकतो. काही अडचणी असतील ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. तर मला असं म्हणायचं की हे असं कोणी केलं तर ते होऊ शकणार आहे. आता तुम्हाला आज जे सांगणार आहे मी ते तर महिन्याभरामध्ये म्हणजे 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत मधल्या काही दिवसांमध्ये काही दिवस खूप चांगले असतात. त्या दिवसामध्ये साधना करण्यासारख्या गोष्टी खूप असतात. मी जसं तुम्हाला म्हणलं की 64 योगिनींबद्दल मी आता बोलणार आहे. तुम्हाला एक गोष्ट फार महत्वाची सांगायची ती म्हणजे नटसुंदरी, म्हणजे नट भैरवी म्हणतात तिला किंवा नटसुंदरी, पण नट भैरवी वेगळी, ती उग्र आहे, पण नटसुंदरी ही अतिशय चांगली आहे, पण ती फसवी आहे. तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला एक मुद्दा सांगायचं आहे की नवमी म्हणजे महिन्यातली जी नवमी आहे, अष्टमी आणि नवमी, तर नवमीला तुम्ही जर तिची साधना केली तर तुम्हाला लोक जे फसवतात ती फसवणार नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये वाईट व्हायब्रेशन्स काही येणार नाहीत, ज्या असतील त्या निघून जातील. तिसरी गोष्ट म्हणजे शत्रूंपासून तुमचा त्रास कमी होईल. अशा अनेक गोष्टी नटसुंदरीमध्ये, नटभैरवीमध्ये आहेत. नटभैरवीची साधना तुम्ही केली नवमीला तर पैसा किंवा तुमची जी अडलेली काम आहे ती पूर्ण होतात. नटसुंदरीचं केलं तर त्याचं करायचं काय आहे, तर नटभैरवीचं तुम्हाला साधना करायची असेल तर सकाळी म्हणजे साधारण तुम्ही 8-8:30च्या दरम्यान तुमची आंघोळ वगैरे झाली, आटपलं तुम्ही घरातलं, की तुम्ही काय करा, उंबरठ्यापाशी जा, उंबरठा धुवा चांगला छानपैकी, निरांजन घ्या आणि उंबरठ्यावर दोन्ही पाय ठेवून उभे राहा आणि नटभैरवीचं किंवा जी भैरवी आहे तिचं स्मरण करा आणि तिला म्हणा की नटभैरवी, मी इथे उभे राहून तुला आमंत्रण करते आहे की आमच्या घरात येणारे दोष हे निवारणासाठी तुला आमंत्रण करत आहे, तर सगळे दोष आमचे काढून घे. असं सकाळी तुम्ही तिला, नटभैरवीला तुम्ही दारात उभं राहून सांगा. तुमच्या घराला सगळे त्रास जातील. नटसुंदरीचं तुम्हाला साधना करायची आहे
तर सेम तसाच प्रयोग तुम्ही संध्याकाळी साधारण 6:30 ते 7:30 या दरम्यानमध्ये परत उंबरठ्यावर उभे राहा, निरांजन उदबत्ती घेऊन तिथे दारात उभे राहा. उंबऱ्यावरती म्हणतात तशी दोन्ही पावलं ठेवून घरातल्या बाईंनी नटसुंदरीला सांगायचंय की बाई, लक्ष्मी येण्याची वेळ आहे, तू न काही म्हणजे उतू नको, मातू नको, पण अशी छानपैकी आमच्या घरामध्ये ये आणि स्थिर राहा. तर अशा ह्या नटसुंदरी आणि नटभैरवीची ह्या साधना या नवमीला केल्या जातात. त्यातून तुम्हाला समजा अजून काही त्यात पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही नटसुंदरीचा किंवा नटभैरवीचा फोटो सुद्धा तुम्ही घरात लावू शकता. समजा दारावर जर तुम्हाला जर लावायचा असेल तिचा फोटो, तर दारावर लावण्यापेक्षा दाराच्या चौकटीच्या वरती लावा. कारण आपण दारावर फोटो लावतो, दार उघडतो तेव्हा देवस्थान मागे जातं, दार ढकलतो तर पुढे मागे होत जातं आणि व्हायब्रेशन घरातल्या बदलतात. तेव्हा दारावर कधीच चित्र लावायचं नाही. अनेकांच्या दारावरती चित्र लावलेली दिसतात. गणपतीचं विशेषतः दिसतं, लक्ष्मीचं दिसतं. त्यांच्या घरात फारशी लक्ष्मी किंवा गणपतीचं बुद्धी देवता ही टिकत नाही. त्यामुळे दारावर न लावता, दाराच्या वरती न लावता दाराच्या वरती लावा, चौकटीच्या वरती लावा. कारण दार ओढलं की देवस्थान मागे जाणार आहे, पुढे जाणार आहे. तर असं न होता दाराच्या चौकटीच्या वरती लावा, तुम्हाला फायदा मिळेल. तर नटसुंदरी आणि नटभैरवी हे नवमीच्या या ज्या 64 योगिनी आहेत, या 64 योगिनीमधल्या ह्या 2 योगिनी नटभैरवी आणि नटसुंदरी. तर आता पुढच्या ह्याच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. आपण अनेक बघणार, छिन्नमस्ता बघणार आहोत, गोमावती बघणार आहोत. तर आता आपण पुढच्या वेळेला बघू कालिकेचे आपण साधना कशी केव्हा करतात. तर नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी अशा अनेक साधना आहेत, महिन्याच्या साधना आहेत पूर्ण. ज्यांना करायच्या असेल त्यांनी मला समक्ष भेटल्यास, कारण ह्याच्यावर सांगायचं तर लोक कितपत करतील मला माहीत नाही, पण मला भेटल्यात मी तुम्हाला सगळ्या साधना व्यवस्थित छानपैकी समजून सांगेन. त्या करा, भरपूर फायदा तुम्हाला नक्की होईल. तर चला करूया आपण आता नटसुंदरी किंवा नटभैरवीची उंबरठ्यावरची साधना. तोपर्यंत चला, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांना तुम्ही कोर्सला आल्याबद्दल धन्यवाद. पुढचं बुकिंग लवकरच सुरू होईल, तारखा तुम्हाला आता कळतील. आणि जे माझ्या मुलीच्या प्रदर्शनाला आले होते त्यांनाही धन्यवाद. नमस्कार.